नमस्कार मित्रांनो. तर आज मी तुम्हाला एका अनोख्या दौऱ्यावर घेऊन जाणार आहे, आजीबाईच्या हॉटेलमध्ये. आता हॉटेल म्हणलं तर सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे जेवण, कारण आपल्याला त्याच्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. आणि अजून जास्त विचार केलास तर राहण्याचं हॉटेल. तर मग आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हॉटेल तर सगळीच सारखी असतात, तर या हॉटेलमध्ये असं काय अनोखं आहे? तर ते पाहण्यासाठी तुम्हाला नाशिकला यावं लागेल. नाशिक रोड स्टेशनवरून 18 किलोमीटर अंतरावर असलेलं ओझर गावातलं हे पुस्तकांचं हॉटेल. तर या हॉटेलमध्ये तब्बल 8,000पेक्षा जास्त पुस्तकं ठेवलेली आहेत. हॉटेलमधल्या प्रत्येक बाकावर मेन्यू कार्ड न ठेवता 2-2 पुस्तकं ठेवलेली असतात. चला तर बघूयात या हॉटेलची सुरुवात कशी झाली. माझं नाव सौ भीमाबाई संपतराव जोंधळे. ग्रामीण भागाची आता 5 शिकली. मुलगा जास्तच लिखाण करायला लागला. बाहेरून पुस्तकं छापायला येऊ लागले. 105 पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. कपाट हॉटेलमध्ये भरेल होती. भरेल असताना फक्त साहित्यिक, शिक्षक आणि कवी पुस्तकातले जायचे. विचार केला, पुस्तकातले कपाटातली पुस्तकं गुजमरत सुटली. स्टँड बनवले, 2-2 पुस्तकं टेबलावर ठेवली. असं अडचणीत पडलो. मुलगा बी, मी, सुनबाई, लोक म्हणायचे वाचनालय का हॉटेल, काही परत जायचे, तरी हार मानली नाही. मग BBC चॅनलवाल्याने दखल घेतली. लोकमतवाली पिठलं भाकर खात होते. पिठलं भाकर माझी जास्तच प्रसिद्ध आहे. पण आजी ही पिठलं भाकर कोण बनवितं म्हणलं, 73 वयात मीच बनविते. हे मी दाखवलं मोबाईलमध्ये. पण आई खूप छान बनली. पहिला पुरस्कार मला पुढे भेटला रवींद्र नाटकामध्ये, निलिमाताईच्या हातून. इकडं कोण होतं, भूमी पेडणेकर, अमृता काबिलकर, तांबे, हे किरुणीचं नाव ध्यानात नाही राहिलं. हे पुरस्कार माझ्या कशात जशी पुरस्काराला सुरुवात झाली. 155 पुरस्कार मला 2025पर्यंत झाले. 2023पर्यंत 7वा महिना मला पहिला पुरस्कार. एवढा आनंदाचा क्षण वाटतो. सगळ्यांनाच मागवती एवढा क्षण आनंदाचा. आत्ताच्या पिढीला प्रोत्साहन देईल अशी एखादी कविता आहे का? बघ आई आकाशात सूर्य कसा आला, पांघरुणी अंगावर भर जरी शेला, निळ्या आभाळात कम सोनेरी मोतियाच्या लावल्यात आत झालरी, केशराचा सडा पडला भुईवरी, दौडत आली त्याची स्वारी, डोंगराच्या आडोनिया डोकवीत हाडू, उडामाचे फुल नाद लावून, मंदारा गागवितो सगळ्या जगाला, मोठा मोठा मनातेच भास्कर आला. माझं नाव प्रवीण संपत जोंधळे. पुस्तकांच्या हॉटेलला आईच्या मागे राहणारा मुलगा ही जरी एक नव्याने ओळख जरी असली तरी त्याच्या मागे एक प्रचंड संघर्ष होता. आईचा संघर्ष होता. आई मी लहान असताना मी जे बालपण बघितलं आहे, अनुभवलं आहे, मुळातच ते इतकं संघर्षपूर्ण होतं की पाटी आहे तर पेन्सिल नाही, पेन्सिल आहे तर पाटी नाही, वही आहे तर पेन नाही, अशा अवस्थेमध्ये. कारण वडिलांना दारूचं व्यसन होतं. ज्या मला समजायला लागलं, म्हणजे आमची 10 एकरची शेती होती. त्या 10 एकरची शेती फक्त 2 एकर राहिली. 2 एकर शेतीमध्येही आई सगळं सर्वस्व त्याच्यामध्ये ओतून सगळ्या गोष्टी करत होती. आणि रोज उठून आईला होणारी मारझोड हे याच्यामध्येच माझं बालपण गेलंय. म्हणजे एखाद्या स्त्रीने त्या परिस्थितीमध्येही कसं संघर्षपूर्णे उभं राहावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी आई होती. कारण जेव्हा एक स्त्री आपला संसार वाचवण्यासाठी प्रयत्न करते तेव्हा मला एक छोटंसं उदाहरण आठवतं. वडील दारू प्यायला जाऊ नका म्हणून आई त्यांच्या पायाला अशी बिलगून असायची. त्यावेळेस वडील तिला मारझोड करायचे. आई म्हणायची, मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेल, तुम्ही बाहेर जाऊ नका. त्यावेळेस वडील स्वतः रोगरची बाटली घेऊन आईच्या तोंडात होतायचे, तू काय तुझा जीव देते, मीच तुला मारून टाकतो. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आई धैर्य सोडत नाही आणि आपल्या मुलासाठी जगण्याचा निश्चय करते, तो संघर्ष बघितल्यानंतर आपणही आयुष्यामध्ये काहीतरी करावं ही सतत एक प्रेरणा मिळत गेली आहे. त्या परिस्थितीमध्ये कसं राहायचं, लढायचं हे शिकत गेलो.
10वी खरं तर हा आजपर्यंत कोणाला माहित नाही, 10वीला मी नापास झालो. फक्त कशामुळे की वडील शेती करत नव्हते, आई स्वतः शेतीकडे लक्ष द्यायची आणि आईला गाईने मारलं होतं. म्हणजे तो जसा एक छोटा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये आईचा पाय मोडला. आई जवळजवळ 2 महिने अंथरुणावर होती. आईचं सगळं करण्यापासून, घरातलं स्वयंपाक करण्यापासून सगळ्या गोष्टी मी स्वतः करत होतो. आणि 10वीचा त्या ठिकाणी विषय राहिला. पुन्हा जिद्दीने विषय पूर्ण केला आणि कॉलेजला जायची वेळ आली. कॉलेजला जायची वेळ आली तेव्हा वडिलांनी सांगितलं काहीच नाही, शेती कर. पण आईला एक विश्वास होता की ही जर माझ्या अवतीभोवतीची परिस्थिती मला बदलायची असेल तर पोराने शिकलं पाहिजे, म्हणून ती माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली. वडील शिक्षणाला पैसे देत नव्हते, पेपर वाटायला सुरुवात केली. त्या पेपर वाटण्यातून जे काही पैसे यायचे त्यातून शाळेचे पैसे भरायचे, कॉलेजचे पैसे भरायचो आणि कॉलेजला जायला सुरुवात केली. असं 11वी पासून, म्हणजे 11वी पासून तर आज तक मी माझं त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पूर्ण शिक्षण मी माझ्या पेपर वाटण्यापासून सुरू केलं. आईने खंबीरपणे त्या ठिकाणी साथ दिली म्हणून, कारण पाटलाची सून आणि पाटलाचा नातू जेव्हा पेपर वाटायला सुरुवात करतो हे मुळातच नातेवाईकांसाठी आणि समाजासाठी ते कुठेतरी हास्यास्पद होतं. पण आम्ही जिद्दीने ती गोष्ट केली आणि ती करूनही दाखवली. आजही 25 वर्ष झाली तो शिरस्ता, ते काम नित्यनियमाने आजही पहाटे 5 वाजता उठते आणि मी ती गोष्ट करतो. सांगायचं एकच आहे की त्या बालपणाच्या सगळ्या गोष्टीनंतर जेव्हा शिक्षण पूर्ण केलं, जी 2 एकरची शेती मला माहिती होती तेवढी राहिली होती. त्या 2 एकरमध्येही आम्हाला प्रचंड त्रास होता. आमची भावंडकी होती. खूप त्रासातून जेव्हा ती शेत विकायला लागलं आम्हाला, कारण बाजूला केमिकलची कंपनी झाली, त्या कंपनीच्या पाण्यामुळे शेत जळून गेलं आणि भावंडकी असा पूर्ण त्रास आम्ही इथे सोडून इकडे राहायला आलो. इथे राहायला आल्यानंतर आम्हाला प्रश्न पडला की आता जगायचं कसं. आणि मग 60व्या वर्षी आईने चहाची टपरी चालू केली. चहाची टपरी पाटलाच्या सुनेने चालवणं मुळातच खूप संघर्षपूर्ण होतं, कारण नातेवाईकही हसायचे, भाऊबंदही हसायचे. तरी सुद्धा आम्ही आमची चूल आम्हाला पेटवायची म्हणून ती गोष्ट सुरू केली. मी पेपर वाटायचो, आई आणि बायको चहाची टपरी चालू केली. आणि मग त्या चहाच्या टपरीपासून जेव्हा लोक पेपर वाचायला यायची, ती पेपर वाचायला येणारी लोक पुस्तकही वाचू शकतात ही संकल्पना आमच्या मनामध्ये आली. जवळजवळ 2 वर्ष चहाची टपरी, 3 वर्ष त्याला शेडनेट आणि 5व्या वर्षी पत्रे टाकले. असा तो प्रवास सुरू झाला. त्या 5व्या वर्षात जेव्हा आम्ही पुस्तकं ठेवायला सुरुवात केली, म्हणजे आईने मला जेवढा जीव लावला नाही तेवढा पुस्तकांना लावला. कारण रस्त्यावरती ती टपरी होती, त्या टपरीवरती प्रचंड रस्त्याची धूळ त्या पुस्तकांवर साठायची. आई सतत ती पुस्तकं पुसायची. असा गेल्या 10 ते 12 वर्षापासूनचा हा प्रवास चालू आहे. आणि आज 25 पुस्तकांपासून सुरू केलेला प्रवास 5 ते 7 हजार पुस्तकांपर्यंत आलाय. याचा फार मोठा अभिमान वाटतो की आपण केलेलं काम. कारण ही 5,000 पुस्तकं, आमच्या जवळची काही पुस्तकं सुरुवातीला ठेवली होती. माझ्याकडे जेव्हा वृत्तपत्र काम करायचो तेव्हा त्याच्यातली माझा स्वतःचा संग्रह इथे कपाट आणून ठेवले, पण कपाटापर्यंत कोणीच जात नव्हतं. शिक्षक, साहित्यिक लोक जायचे. पण मी नेहमी म्हणतो की पुस्तकं कपाटामध्ये गुदमरतात. त्यांना जर श्वास द्यायचा असेल तर ती बाहेर काढावी लागतात. ती आपल्याशी बोलतात, आपण त्यांच्याशी बोलतो, तेव्हा ती जिवंत राहतात. अशा पुस्तकांना जिवंत करण्याचं काम मग आम्ही हाती घेतलं. म्हणजे ते एक व्रतच झालं. आणि त्या पुस्तकांना जेव्हा बाहेर काढलं तेव्हा टेबलावरचे मेनू कार्ड बाजूला केले आणि प्रत्येक टेबलवरती पुस्तकं आणून ठेवली. त्याच्यामुळे काय झालं की जो येणारा प्रत्येक ग्राहक आहे तो आज मेनू कार्ड पहिलं बघत नाही तर पहिलं पुस्तक बघतो. आणि मग त्याचा आम्हाला फार मोठा आनंद होतो की आपण जे काही काम सुरू केलेलं आहे त्या कामाची एक मोठी पावती आहे की लोक आज हॉटेलमध्ये आल्यानंतर पहिले पुस्तकं हातात घेतात. आणि हे पुस्तकं हातात घेतल्यानंतर, कारण पुस्तकं आपण जेव्हा मागे आपण जर डोकावून बघितलं, महात्मा फुले असतील, महात्मा गांधी असतील, यांच्या जीवनामध्ये त्यांच्या पुस्तकांनी क्रांती केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण जगप्रसिद्ध आहे. घरच त्यांचं पुस्तकांचं होतं. घरासाठी म्हणजे पुस्तकांसाठी घर करणारे बाबासाहेब होते. आज जेव्हा जी गोष्ट होते की रस्किन आला नसता महात्मा गांधींच्या आयुष्यामध्ये तर त्यांच्यामध्ये त्यांना क्रांतीची बीजं मिळाली नसती. राईट ऑफ मॅन महात्मा फुलेंनी वाचलं नसतं तर कदाचित त्यांना ती क्रांतीची एक ज्योत मिळाली नसती. अशा महात्मा फुले आणि महात्मा गांधी बाबासाहेबांचा जो वारसा आहे तो वारसा कुठेतरी या नव्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याचं काम आम्ही या पुस्तकांच्या हॉटेलच्या माध्यमातून उभं केलं आहे. त्याला सगळ्या त्यांची साथ मिळाली आहे. कारण सोशल माध्यमांवरती जेव्हा या पुस्तकाबद्दल माहिती झालं
खरं तर कुठल्याही पुरस्कारासाठी आम्ही हे काम सुरू केलं नव्हतं, कारण गेल्या 10-12 वर्षापासून नेटाने फक्त येणाऱ्याला पुस्तक वाचायला मिळावं, त्याचा जो वेळ आहे तो चांगल्या विचारांनी जावा, ही सुरुवात केली होती. जेव्हा याची दखल BBC सारख्या आंतरराष्ट्रीय चॅनलनी घेतली तेव्हा ते लोकांना माहीत झालं. पण त्याच्या आधी आम्ही नेटाने ते काम सुरू करत होतो. पण त्याच्यानंतर लोकांनी त्या गोष्टीची दखल घेतली. भारतभरातून आज पुस्तकं पाठवली जातात, कारण आमच्याकडे धूळ खात असलेली पुस्तकं लोकांपर्यंत गेली पाहिजे हे प्रत्येकाला वाटायला लागलं. म्हणून आमचं आज काम हे आहे की एक ब्रीद वाक्य केलं आहे की आम्ही पुस्तकांची रद्दी होऊ देत नाही, कारण पुस्तकं माणसांची रद्दी होऊ देत नाही. अशा कामाला आज जेव्हा अनेक पुरस्कार मिळतात, सत्कार समारंभासाठी बोलवलं जातं, तर ते एक आपण कुठेतरी चांगल्या पद्धतीने काम घेऊन जात आहोत त्याचीच एक पावती मिळते. महाराष्ट्र शासनाने यावर्षी दखल घेतली आणि महाराष्ट्र शासनाने भाषा संवर्धक पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला. त्याच्याबद्दलही आम्हाला अभिमान वाटतो की हे काम अधिक लोकांपर्यंत, कारण हे काम फक्त इथे आल्यानंतर ज्या ज्या संकल्पना आम्हाला नुसतं आधी पुस्तकच ठेवली नाही, तर मग आम्ही इथे एक जागा निर्माण करण्याचा असा प्रयत्न केला. इथे आल्यानंतर मग आम्ही अक्षरबाग केली, आम्ही इथे वाचनकट्टा केला, आम्ही इथे पुस्तक दालन केलं. आणि ते एवढंच नाही, तर त्या पुस्तक दालनाला मराठी साहित्यातली जी नामवंत लोक आहेत त्यांना त्यांचं अभिवादन केलं. आज इथे अक्षरबाग निर्माण केली. हॉटेलच्या बाजूला जी जागा आहे त्या प्रत्येक झाडाला एका साहित्यिकाचं नाव दिलं. त्या साहित्यिकाचा फोटो त्या झाडाला आहे, त्याचीच पुस्तकं खाली वाचायला आहेत, अशी ती संकल्पना होती. आम्ही इथे प्रकाश दिवे लावलेले आहेत. त्या प्रकाश दिव्यांमध्ये एक गाजलेलं पुस्तक त्यांच्या हातामध्ये आणि लाईट्स, अशी संकल्पना राबवली. इथे चित्र प्रदर्शन उभं केलं ज्याच्यातून वाचन संस्कृती निर्माण होईल. इथे वाचनकट्टा निर्माण केला. ही जी अक्षरबाग जे नाव दिलंय ते आपले जे नामवंत साहित्यिक जे आहे कुसुमाग्रज यांना, ज्ञानपीठ विजेते, त्यांना अभिवादन केलं. पुस्तक दालनाच्या निमित्ताने वि. स. खांडेकरांना अभिवादन केलं. त्यांचे अमृतवेल हे कादंबरीचं नाव त्या पुस्तक दालनाला दिलं. विदा करंदीकरांचा मृदगंध या काव्यसंग्रहाचं नाव वाचनकट्ट्याला दिलं. आणि भविष्यामध्ये इथे एक चांगली अभ्यासिका, एक चांगलं संदर्भ ग्रंथालय निर्माण करून आपले जे ज्ञानपीठ विजेते नेमाडे सर आहेत त्यांना अभिवादन करण्याचा आमचा विचार आहे. या सगळ्या संकल्पना राबवताना आजीची शिदोरी असेल, कवितेची भिंत असेल, आज इथल्या सगळ्या भिंतींवरती महाराष्ट्रातल्या नामवंतांच्या कवींच्या कविता इथे आपण लावलेल्या आहेत. त्या कारण कविता ही नेहमी लवकर काळजात पोहोचते. असे ते जे शब्द आहेत ते शब्द लवकर वाचकाला अंतर्मुख करायला भाग पडतात. अशा वैविध्यपूर्ण कविता आज इथे कवितांनी ही भिंत सजलेली आहेत. नाशिक दर्शन लावलेलं आहे. हे हॉटेल नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर साहित्याच्या बाबतीत असेल, धार्मिक बाबतीत असेल, हे नाशिक कसं आहे हे कळावं. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही ती गोष्ट इतरांपर्यंत घेऊन जातो. आजीची शिदोरी गोष्ट आहे की आपण जेव्हा मळ्यामध्ये जातो तेव्हा ती शिदोरी खातो. शेतकरी शिदोरी घेऊन आपली पोटाची भूक भागवली जाते. पण इथे ज्ञानाची शिदोरी आहे. या ज्ञानाच्या शिदोरीमध्ये अनेक वैविध्यपूर्ण असे साहित्याची पुस्तकं तुम्हाला इथे वाचायला मिळतात. आज इथे फक्त मराठीचीच नाही तर हिंदी आणि इंग्रजी माध्यमांचीही अनेक पुस्तकं तुम्हाला इथे वाचायला मिळतात. कारण पर राज्यातील जी काही लोक येतात त्यांच्यासाठीही इथे पुस्तकं आपण उपलब्ध करून दिली आहेत. पुस्तकांची ही चव चाखलीत का? नाही? अहो मग वाट कसली बघताय, या लवकर.